हत्ती हे इंद्रदेवाबरोबरच माता लक्ष्मीचंही वाहन आहे. जी लक्ष्मी हत्तीवर बसलेली असते तिला आपण गजलक्ष्मी म्हणून ओळखतो आणि अशी गजलक्ष्मी जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते आणि ती देवघरामध्ये ठेवणं हे शुभ मानलं जातं. पण या व्यतिरिक्त गजमूर्ती ही घरामध्ये वेगवेगळ्या दिशेला ठेवून त्याचे वेगवेगळे लाभ सुद्धा आपण मिळवू शकतो. गजमूर्ती ही घरामध्ये उत्तर दिशेला ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण उत्तर दिशा ही कुबेराची आहे आणि ती पैशाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास घरात आर्थिक समृद्धी टिकून राहते. या व्यतिरिक्त तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा गजमूर्ती ठेवू शकता. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आहे आणि ती नवीन सुरुवात व प्रगतीशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. या व्यतिरिक्त ईशान्य दिशेला सुद्धा तुम्ही गजमूर्ती ठेवू शकता. ईशान्य दिशा ही भगवान शिवाची आणि जलतत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पश्चिम दिशा सुद्धा ही मूर्ती ठेवण्यासाठी चांगली मानली जाते. पश्चिम दिशा वरुण देवाची आहे आणि ती पाणी व समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे गजमूर्ती येथे ठेवल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असते. याचबरोबर नैऋत्य दिशा ही पृथ्वीशी संबंधित असल्याने आणि तिजोरी ठेवण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जात असल्याने गजमूर्ती येथे ठेवल्यास किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यास आपली तिजोरी कायम पैशाने भरलेली राहते असं सुद्धा सांगितलं जातं. गजमूर्ती म्हणजेच हत्तीची प्रतिमा ही शक्ती, स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानली जाते. गजमूर्ती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच आर्थिक उन्नतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व सुखासाठी शुभ मानली जाते. गजलक्ष्मी ठेवताना किंवा हत्तीची प्रतिमा ठेवताना त्या दोन ठेवाव्यात आणि एकमेकांसमोरासमोर न ठेवता थोड्या क्रॉसमध्ये ठेवाव्यात. गजमूर्ती किंवा गजलक्ष्मी तुम्ही मातीची, लाकडाची किंवा धातूची घेऊ शकता आणि धातूमध्ये घ्यायची झाली तर पितळेची आणि पंचधातूची घेणं झालं तर अतिशय उत्तम. पण या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची किंवा सोन्याची गजमूर्ती सुद्धा घेऊ शकता.